MPSC कंबाईनमध्ये 30 ते 35च्या दरम्यानच आपला स्कोर अडकतो आणि कट ऑफ जातो 50-55. मग एवढी जंप कशी आणणार? कारण बेसिक नॉलेज सगळ्यांनाच असतं, पण ती जी 15 ते 20 मार्काची जंप आहे ती फक्त काहीच जणांना येते, त्यांचाच कट ऑफ क्लिअर होतो. मग हे करण्यासाठी आपल्याला वापरावं लागतं लॉजिक आणि ट्रिक्स, जे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 25+ असे ट्रिक्स घेऊन आलो आहे, जे तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्ट वापरू शकता विथ प्रूफ, जे तुम्हाला 15+ मार्क आरामात घेऊन देईल हा एक व्हिडिओ. म्हणून खूप ध्यानपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा. थोडासा मोठा राहील व्हिडिओ, पण डिटेल एक्सप्लेन केलेला आहे, कन्सेप्ट पण एक्सप्लेन केलेले आहेत, प्लस प्रूव्हन लॉजिक येते यात. प्रूव्हन लॉजिक 45 ते 60पर्यंत तुमचा स्कोर जाऊ शकतो एका व्हिडिओच्या माध्यमातून. मग एकदा बघून तरी पहा. तुमचं जर 1 वर्ष एका व्हिडिओतून वाचतोय तर एकदा बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, तर डॉक्टर MPSC तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे पेपर सेटर्सचं ब्लूप्रिंट. 35 मार्क्स ट्रिक्स आणि लॉजिकने पुरावे PYQच्या पुराव्यासह मी दिलेला आहे. तर आता आपण बोलूया, स्टार्ट करूया हा व्हिडिओ. हां, आणि ही PPT तुम्हाला भेटणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, तिथे फ्री ऑफ कॉस्ट नोट्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत मी. तर फिलॉसॉफिकल गेसिंग काय असतं? स्टँडर्ड एस्पिरंट काय करतात? फोकस ओनली ऑन रूट फॅक्ट्स, म्हणजे फॅक्ट्सवरती लक्ष देतात, फक्त फॅक्ट लक्षात ठेवतात. पॅनिक ऑन अननोन क्वेश्चन, म्हणजे जर मला कुठला अननोन क्वेश्चन आला तर हे बघून क्वेश्चन मुलं एकतर सोडून देतात किंवा पॅनिक करतात आणि त्याच्यामुळे पुढचे पण क्वेश्चन जे येतात ते सुटून जातात. आणि ल्यूज ब्लँक आउट ऑफ फिअर, म्हणजे काय? कुठला क्वेश्चन जर माहीतच नाही, कुठला तरी एकदम अननोनच क्वेश्चन आला तर तिथे सोडून देतात तो क्वेश्चन. आणि स्मार्ट एस्पिरंट काय करतात? ते अभ्यास करत नाही. असं काय, जे फॅक्ट्स आहेत ते MPSCला काही वेळेस फॅक्ट्स लागतातच आणि ते स्मार्ट एस्पिरंट वाचत नाही. नंतर काही स्मार्ट एस्पिरंट आहेत की ते थोडेसे आळशी असतात. मग आपल्याला काय करायचं आहे? एक तर स्टँडर्ड एस्पिरंट पण राहायचं आहे आणि स्मार्ट पण राहायचं आहे. मधला मार्ग आपल्याला चूज करायचा आहे, मिडल पाथ. तर सेक्शन झोन, म्हणजे इथेच हे जे मुलं आहेत ना यांचं सिलेक्शन होतं. मग याच्यासाठी ट्रिक काय? 10 मार्काचा गॅप फरक, लॉजिक ब्रिज द फायनल द 10 to 15 मार्क्स निडेड टू पास. म्हणजे 10 मार्क तुमचं ऑलमोस्ट ब्रिज असतो तुमच्या स्टँडर्ड एस्पिरंट आणि स्मार्ट एस्पिरंटमध्ये. हे कोण बिल्ड करणारे? तुमचं हे लॉजिक बिल्ड करणारे. ओके, आता मिनिमम रिजेक्शन, कमीत कमी नाकारणे. इफ यू लॅक द नॉलेज डोंट ब्लाइंडली रिजेक्ट द स्टेटमेंट्स. म्हणजेच जर तुम्हाला कुठल्याही स्टेटमेंटचं नॉलेज नाही, म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट माहिती नाही आहे, मग ते स्टेटमेंट डायरेक्ट चुकीचं आहे मानणं किंवा तुम्ही तो क्वेश्चनच ब्लँक सोडणं हे चुकीचं आहे. अजून व्हॅलिडिटी ऑफ द मॅक्झिमम अटेम्प्ट्स, म्हणजे तुमचे अटेम्प्ट्स वाढवा. आता जर तुम्ही 100पैकी 60च जर अटेम्प्ट करताय तर तुमचे चुकण्याचे चान्सेस आहेत, प्लस तुमचे त्यातले बरोबर किती येतात ते पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून जेवढे अटेम्प्ट तुम्ही जास्त करू शकता, 80, 70 असे जर अटेम्प्ट केले तर तुम्ही जेवढं अटेम्प्ट वाढवता तेवढे तुमचे चान्सेस ऑफ सिलेक्शन वाढतं. पुढे मी तुम्हाला PYQ सकट दाखवून दे काय काय तुम्ही अनालिसिस करू शकता. 35+ ट्रिक्स लॉजिक इसेन्शियल. आता लॉजिकसाठी तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे? शब्दांचा खेळ करता आला पाहिजे. स्पॉटिंग द ट्रॅप्स इन द प्रेहेज. सो आता हे 3 ते 5 ही ट्रिक आहे. न्यूमेरिकल आकडेवारीमध्ये तुम्हाला ते गोंधळतात, ते पण ट्रिक आहे. स्ट्रक्चरल पर्यायाची रचना, याच्यामध्ये पण तुम्हाला ते गडबड करू शकतात. विषयानुसार पण स्पेसिफिक ट्रिक सांगितलेले आहे तुम्हाला. सायकोलॉजी, मानसिकता कशी ठेवायची ह्याच्यावरती सगळे ट्रिक डिपेंड आहेत. म्हणून हे सायकोलॉजिकल ट्रिक एंडला आहे, त्यामुळे हे ध्यान देऊन हा व्हिडिओ बघा, तुमच्याच कामाला येणार आहे. आता आहे लिंग्विस्टिक लॉजिक, म्हणजे शब्दांचा खेळ. वर्ड पोलॅरिटी टेबल. आता बघा, रेड फ्लॅग स्टेटमेंट, ग्रीन फ्लॅग, हे तुम्हाला माहीतच ना, मुलांमध्ये रेड फ्लॅग आहेत, ग्रीन फ्लॅग आहेत, हे तुम्हाला आताच्या जेनझी जनरेशनला तुम्हाला माहीतच असणार आहे. आता ग्रीन फ्लॅग्स आधी बघूया आपण, रेड फ्लॅग्स नंतर. सॉफ्ट वर्ड, मृदू किंवा व्यापक शब्द, जसे की सम, जनरली, मे, ऑफन, काही किंवा बहुतेक, शक्यतो, असे वर्ड 90% चान्सेस आहेत की बरोबर असतात. ही झाली मेन ट्रिक. रेड फ्लॅग्स, ओनली, नेवर, ऑल अशा जर गोष्टी जेव्हा दिसतात, केवळ, सर्व, कधीच नाही, नेहमी, तर हे 90% रॉंग असू शकतं. म्हणजे मी नाही म्हणते की 100% रॉंगच असणार आहे, पण 90% हे चान्सेस ठेवा की हे रॉंग असतील. ओके. टोन ऑफ द मॅचिंग, सकारात्मक टोन असेल तर ते मोस्टली पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह स्कीम्स युजली हॅव ऑल द अबाउट स्टेटमेंट करेक्ट. आता खूप वेळा 2024चा तुम्ही जर पेपर बघितला त्यात करंट अफेअरचा एक क्वेश्चन आहे स्कीमवरती, कुठली स्कीम आहे ते कमेंट करून सांगा. त्याच्यावरती ऑल ऑफ द स्टेटमेंट बरोबर होते, कारण मुलांना ते कन्फ्यूज करत होते, एकदम रेअर फॅक्ट विचारत होते ते. मग तिथे ऑल ऑफ दिस अबाव असं करेक्ट येऊ शकतं. ग्रॅमॅटिकल क्ल्युनेस, म्हणजे व्याकरणीय त्रुटी. चंकिंग प्रेहेज युजली एक्सपोज द मॅनिप्युलेटिंग अँड टेक्स द स्टेटमेंट. आता बघा, ग्रॅमॅटिकल चूक म्हणजे काय? ओनली, जसं की आणखी एक सांगतो, स्टेट म्हणले, आणि स्टेट म्हणले तर एक स्टेट आहे ना, एकच स्टेट ऑप्शनमध्ये पाहिजे. काही वेळेस 2 ते 3 ऑप्शन कंबाईन करून देते ते, आणि ते बोलतं आन्सर आहे. स्टेट बोललो क्वेश्चनमध्येच, म्हणजे एकच स्टेट विचारले, मग हा ऑप्शन येईल का? त्यात नाही येणार ना. म्हणजे एकच कुठलं तरी आन्सर पाहिजे असं म्हणायचं मला. PYQ प्रूफ काय? आता
सर्व आलं असेल कट करा. केवळ कधीही बदलत नाही असं क्लिक करा. एलिमिनेट द एलिमिनेशन. बाय स्पॉटिंग द 3 एक्स्ट्रीम वर्ड्स ऑटोमॅटिकली अराइव्स द करेक्ट आन्सर विदाउट रीडिंग द डीप इकॉनॉमिक नॉलेज. आता बघा, जर तुम्ही हे जर वर्ड्स कट केले पर्यायातून मग ऑप्शन उरतं डी. डीला टिक करू शकता तुम्ही. रिझल्ट नो निगेटिव्ह टोन विन्स. नकारात्मक टोन अचूक ठरते. झोन 2 न्यूमेरिकल लॉजिक. आकडेवारीवरती लॉजिक. आता हे आपण बघूया. आउटर लाईन एलिमिनेशन. इन्स्टंटली रिजेक्ट द अब्रप्टली हाय अँड लो डाटा. जसे की 20 सेंटीमीटर रेनफॉल एक्झॅगरेशन. आता एकदम म्हणजे एक्स्ट्रीम स्टेटमेंट बघायचं नाही, एकदम मिडल स्टेटमेंट बघायचं. असेंडिंग ऑर्डर चढता क्रम, सेकंड स्मॉलेस्ट. आता इथे बघा, लक्षात ठेवा. युनिट स्वॅप म्हणजे कधी कधी वॉच द सेंटीमीटर इन्स्टेड ऑफ मीटर. एक्झामिनर स्वॅप द युनिट टू ट्रॅप यू. आता कधी कधी काय होतं, तुमचा आन्सर येतो कुठलं तरी तुम्ही गणित सोडताय, तुमचा आन्सर येते सेंटीमीटरमध्ये आणि तिथे 80 सेंटीमीटर तुमचा आन्सर आहे, पण तिथे 80 मीटर दिलेलं असतं तुम्ही लगेच मार्क करता. हे काय झालं, तुमची सिली मिस्टेक. मग अशा सिली मिस्टेकला थोडंसं ध्यान ठेवा. ओव्हर इन्फॉर्मेशन. हायली स्पेसिफिक डेसिबल टॉप. आता काय काय वेळेस काय होतं, 1, 2, 2.3 आणि 4 असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग इथे 2.3 जे आहे ते थोडंसं डिटेल ऑप्शन आहे ना, मग तुम्ही इथे जाण्याचं थोडंसं ट्राय करा. डिटेल ऑप्शनवरती थोडंसं भर द्या. ओके. डिस्क्रिप्टिंग न्यूमरिक म्हणजे आता इथे काय म्हणलं आहे, एव्हिडन्स कार्डवर ड्रायलँड फार्मिंग रेनवॉल 200 सेंटीमीटर. कॉमन सेन्स आहे 200 सेंटीमीटर इज अ फ्लड नॉट द ड्राययार्ड. म्हणजे एलिमिनेट होतो. हे म्हणजे काय म्हणलं इथे, हे वाळवंटामध्ये 200 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो का, विचार करा. हे तर फ्लड म्हणजे पूरपरिस्थितीजन्य आहे, मग हे डायरेक्ट एलिमिनेट होतं आहे. ओके, हा लॉजिक आहे. आता इकॉनॉमिक टर्न. कंटिन्युअसली इन्क्रीजिंग, सलग वाढ. इन इकॉनॉमिक ग्राफ्स आर फ्लक्च्युएट, कंटिन्युअस इज ऑलमोस्ट रॉंग. म्हणजे ग्राफ्स कधी पण इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही क्रुझनेटचा कर्व बघितला असेल, माल्थसचा ट्रॅप बघितला असेल, मग तिथे ग्राफ असे कंटिन्युअस नसतात ना, चेंज होत राहतात कधी पण, वर खाली किंवा डिक्रीजिंग ट्रेंड, इन्क्रीजिंग ट्रेंड असं असतं. स्पेसिफिक और ब्रॉड. आता स्पेसिफिक इनडायरेक्ट टॅक्सेस, जेनरिक फायनान्शियल रिफॉर्म्स. द स्पेसिफिक ऑप्शन आर मोर लायकली टू बी करेक्ट. आता तिथे विचारले तुम्हाला, जर फायनान्शियल रिफॉर्म्स विचारलेत, कुठल्याही RBIचं धोरण विचारले, तर तिथे स्पेसिफिक डाटा दिलेला असेल, स्पेसिफिक फॅक्ट दिले असेल, ते मोस्टली बरोबर असतं असं लक्षात ठेवा. स्ट्रक्चरल लॉजिक. पर्यायांची रचना. पर्यायांची रचनामध्ये स्टेटमेंट ए, स्टेटमेंट 2. आता ह्याच्यामध्ये विरोधाभास कसं असतो, ए अँड बी अँड कॉन्ट्रॅडिक्टिव्ह, 1 मस्ट बी ट्रू अँड 1 मस्ट बी फॉल्स. आता ए आणि बी यातलं कुठलं तरी एक, म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, आणि हे पहिलं आणि दुसरं कॉन्ट्रॅडिक्टिव्ह म्हणजे विरोधाभासी स्टेटमेंट आहेत, म्हणजे यातलं कुठलं तरी एकच बरोबर असणार आहे. म्हणून असं लॉजिक थोडंसं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये ह्या गोष्टी लक्षात येत नाही, पण तुम्ही जेव्हा मॉक टेस्टमध्ये प्रॅक्टिस करणार ना, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात येणार तुम्हाला. लेंथ रूल म्हणजे द लॉंगेस्ट अँड द मोस्ट सेल्फ एक्सप्लेनेटरी ऑप्शन इज ऑफन करेक्ट. द एक्झामिनर हॅड ॲडेड वर्ड्स टू मेक इट परफेक्टली ट्रू. आता माहिती आहे, आयोगाला पण माहिती आहे, आयोग थोडंसं आळशी आहे. ते काय करतं, एक लेंदी स्टेटमेंट, जेव्हा पण बरोबर आन्सर आहे ना, तुम्ही कधी पण PYQ ॲनालिसिस करा, त्याच्यामध्ये तुम्हाला लेंदी जेवढं पण ऑप्शन असेल ते बरोबर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ट्विन ट्रॅप म्हणजे इफ टू ऑप्शन्स आर नियरली आयडेंटिकल देन आन्सर इज ऑलमोस्ट वन ऑफ देम. म्हणजे 2 पर्याय एकदम तंतोतंत आहेत, फक्त नॉट आणि यस इज असं, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन असतं थोडेसेच वर्डमध्ये, ओनली किंवा टू असे कन्फ्युजन असतं. मग त्याच्यामधले कुठलं तरी एकच जो पर्याय आहे तो बरोबर असतो. नॉनसेन्स ऑप्शन म्हणजे काय, एक्झामिनर्स गेट लेझी. ऑप्शन डी इज ऑफनली जॉग्राफिकली इम्पॉसिबल फिल्टर टू इन्सेनली. म्हणजे आता तुम्हाला विचारले कुठल्या तरी मंत्रालय कुठे आहे, तर समजा तुम्हाला ऑप्शनच असे देतात की दिल्ली दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना आयडिया आहे की मंत्रालय दिल्लीला असतं, पण ऑप्शन दिलं असेल तजाकिस्तान, म्हणजे तुमचं भारताचं मंत्रालय तिकडे असणार आहे का, नाही ना. म्हणजे डी ऑप्शन मोस्टली इलॉजिकल असतात, ते ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट होऊ शकतात. आता काय एलिमिनेशन फनल म्हणजे ह्याच्यातून तुम्ही एक फिल्टर टाईप आहात, म्हणजे काही ऑप्शन तुम्ही आधी छानून घेताय, मग 2 ऑप्शन उरले, मग हे पण तुमच्या एका फिल्टरमध्ये छानून घ्या आणि जो एक उरतो तो करेक्ट आन्सर असतो. मिनिमम रिजेक्शन. इफ आस्क इनकरेक्ट अज्युम्शन मोस्ट ऑफ देम करेक्ट देन ओनली ट्रॅक द विकेस्ट लिंक. म्हणजे जे इझिएस्ट वे आहे, कारण मोस्ट ऑफ करेक्ट स्टेटमेंट आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. म्हणजे पण पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं स्टेटमेंट त्यांना करेक्ट समजायचं आहे. 4th ऑप्शन इज सॅक्रिफाईस. स्टॅटिस्टिकली एक्झामिनर हाईड द लाय इन द स्टेटमेंट 3 and 4. आता PYQचं ॲनालिसिस केलं त्यातून तुम्हाला कळतं की 3 आणि 4 हेच ऑप्शनमध्ये तुम्हाला मोस्टली रॉंग स्टेटमेंट दिलेलं असतं. फॅक्ट्स ओव्हर कन्सेप्ट. इफ फोर्स टू चूज एलिमिनेशन इन द स्पेसिफिक हार्ड फॅक्ट ओव्हर द ब्रॉड कन्सेप्ट नंबर इझियर टू फेक.
आता इथे काय म्हणलं आहे, फॅक्च्युअल विधान उडवायचे. फॅक्च्युअल विधान म्हणजे कुठलाही डाटा दिलेला आहे की जसं संविधान सभेची निर्मिती या दिवशी इतक्या दिवसामध्ये झाली, तर हे फॅक्टमध्ये थोडंसं 18 दिवस हे चुकून 17 दिवस करू शकतं. आता ते लीप इयरचा कन्सेप्ट वेगळा आहे, पण 17 दिवस दिले तिथे, तर हे चुकवायला किती सोपं आहे. आणि असं म्हटलं तर सोशलिस्ट हा वर्ड संविधानात नाही आहे, हे म्हणायला थोडंसं अवघड आहे ना. म्हणजे आपण फॅक्ट चुकू शकतो पण कन्सेप्ट नाही चुकू शकत. मग कन्सेप्ट कधीही बरोबर येऊ शकते. ओके. सब्जेक्ट आहे विषयानुसार ट्रिक. जसं की हिस्ट्रीमध्ये प्रॉक्सिमिटी टार्गेट वेन द डाऊट इज टू पिक द मोस्ट प्रोमिनंट फिगर असोसिएटेड विथ द कोर इश्यू. म्हणजे सतीसाठी आपण राजा राम मनोहर राय यांनाच आपण निवडतो की बाकीचे जे समाजसुधारक आहेत त्यांचं पण कार्य असतं सतीसाठी, पण यांचं कार्य प्रॉमिनंट आहे, मग त्यांनाच आपण निवडायचं मोस्टली. द अननोन रेबेल अपरिचित नावं. द नेम इन द लिस्ट आर रिव्हॉल्युशनरी आर युजली करेक्ट. एक्झामिनर पुल द डीप फॅक्ट टू ट्रू स्टेटमेंट. आता एकदम खूप असं आता कुठल्या तरी ते शाळेत शिकलेत आणि त्यांचा जन्म ह्या दिवशी झाला हे प्रत्येकांना माहीत नसतं. मग ते एक्झामला पण माहिती आहे की असे स्टेटमेंट बघून विद्यार्थी घाबरतात. मग त्यासाठी आपण ते स्टेटमेंट बरोबरच मानायचे आहेत. कळतं आहे. जॉग्राफिकल रूल्समध्ये आता बघा मॅप सँडविच फॉर नॉर्थ अँड साऊथ ऑर्डरिंग फाइंड वन ऑफ द मिडल एंटिटी यू नो अँड यूज द एलिमिनेशन टू सिक्वेन्स. आता बघा नॉर्थ आणि साऊथ याच्यामध्ये कुठली तर न्यू एंटिटी असते ती आपल्याला सिक्वेन्समधून ओळखायची आहे. म्हणजे तुम्हाला मॅपमध्ये चुकवू शकतात, हे नॉर्थला आहे हे साऊथला आहे, मग इथे कुठली तरी कंट्री किंवा तुम्हाला एकदा सिटी देतात, सिटीवरती पण क्वेश्चन आले ना की नॉर्थमधून साऊथमध्ये लावा, किंवा पश्चिम घाटाचं तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे ह्या या राज्यामध्ये. इथे मॅप इमॅजिन करायचं आहे तिथे, आणि तिथे डायरेक्ट शहरांची नावं आणि असं आपण काहीतरी ट्रिक बनवून लक्षात ठेवलेलं असतं ते यूज करायचं आहे. आता तिथे जर तुम्हाला दिल्ली दिलं पश्चिम घाटासाठी, मग तिथे दिल्ली किंवा राजस्थान दिलं तर तिथे तुम्ही डायरेक्ट एलिमिनेट होऊ शकतो ना. मग तुम्ही मॅप जर डोळ्यासमोर आणला तर ह्या गोष्टी तुम्हाला कळून येतील. प्रॉमिनंट जॉग्राफी फॉर अ जेनरिक क्वेश्चन डिफॉल्ट ऑफ द मोस्ट ऑफ द इकॉनॉमिकल प्रॉमिनंट स्टेट. आता प्रॉमिनंट जॉग्राफी म्हणजे जे जे स्टेट तुम्हाला दिसत आहेत इकॉनॉमिकली वेल स्टेबल, आता त्याच्यावरती क्वेश्चन जास्त येणार. जसं की महाराष्ट्रावरती जास्त क्वेश्चन असतील, यूपीवरती. आणि जॉग्राफीमध्ये कसं आहे की जे प्रॉमिनंट स्टेट आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन जास्त येतात तुम्हाला. आता आपण बघूया विषयानुसार ट्रिक. जसं की पॉलिटीमध्ये आहे हंट द एक्सेप्शन, अपवाद शोधायचं आहे. एक्झामिनर डोंट टेस्ट युअर रूल, दे टेस्ट द एक्सेप्शन. जसं की स्पेसिफिक शेड्यूल्स किंवा एक्सक्लूड टेरिटरी. जसं की त्यांनी विचारलेलं आपल्याला ह्यावेळेस कमिटीचे अध्यक्ष कोण होते, जसं की स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते, नंतर ॲडॉक फ्लॅग समितीचे अध्यक्ष कोण होते, हे पण क्वेश्चन होता. आणि काही वेळेस एक्सेप्शन विचारतात, वेगवेगळे एक्सेप्शन. जसं की एक्सेप्शन सांगायला गेलं तर फंडामेंटल राईट्सचं एक्सेप्शन काय आहेत, कुठल्या आर्टिकल 368 शिवाय आपण जसं दुसरीकडे कुठे आपण संविधानात अमेंड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्शनमध्ये मोस्टली पॉलिटीमध्ये विचारले जातात. सायन्समध्ये इंग्लिश लेस म्हणजे इंग्रजी पर्याय शोधायचा आहे थोडासा. आता वनस्पती आपण जर बघितलं वनस्पतीशास्त्र, इथं फायटा हा वर्ड येतो. जसं की रीड इंग्लिश ट्रान्सलेशन रूट वर्ड फायटा क्लोरो गिव्ह द आन्सर इन्स्टंटली. आता जसं की फायटा वर्ड आला मग वनस्पतीशी रिलेटेड आहे. जर तुम्ही मला इथेच एवढं म्हणायचं आहे की मराठीमध्ये क्वेश्चन तर वाचाच, प्लस इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन वाचा. तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडेसे क्लू जास्त भेटतात, कारण वर्ड्स तोडायला इंग्लिशमध्ये सोपं आहे. संधी विच्छेद करून तुम्ही आन्सर लवकरात लवकर काढू शकता. आता जनरल ट्रिकमध्ये काय, नेवर ट्राय टू सॉल्व ऑल 4 मॅच द फॉलोइंगमध्ये. सगळ्या चारीच्या जारी तुम्हाला जोड्या माहीत असतील असं गरजेचं नाही, एक कुठली तरी जोडी सुद्धा पर्याय जा, तिथे दोन तरी एलिमिनेट होतातच. 2 एलिमेंट झाले, त्यातली आणखी एक दुसरी जोडी सापडली की तुमचं आन्सर करेक्ट येतं. सगळ्या जोड्याबद्दल तुम्हाला माहीत असेल असं कधीच होणार नाही, आणि झालं तरी ते चांगलीच गोष्ट आहे. म्हणून आधी एक शोधा, नंतर दुसरी शोधा, दुसऱ्यावरून एलिमिनेट करायला जा. एलिमिनेट होऊन आन्सर लगेच येणार तुमचं. ऑल ऑफ द अबव. हायली प्रोबेबल वेलफेअर स्कीम. आता कुठली तरी स्कीम विचारली, एकदम रेअरेस्ट फॅक्ट दिलेत त्यात, मग त्यातमध्ये ऑल ऑफ द अबव मार्क तर करून या. आन्सर बरोबर याचे चान्सेस खूप जास्त असतात. जेव्हा काहीच माहिती नसेल, आता काय स्टेटस 100% ब्लँक. फर्स्ट इन्स्टिंक्ट म्हणजे तुम्हाला जे सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे ते जेव्हा क्लिक करतं ना, ते ऑलमोस्ट 70% बरोबर असतं. हे तुम्ही स्वतः पण ऑब्झर्व बघा. मॉक टेस्टमध्ये काही ते गोष्टी असं वाचलेल्या आहेत वाटतं, आणि ह्याचं आन्सर हेच असेल असं वाटतं, मग त्यावेळेस ते मार्क करून या. मोस्टली ते बरोबर असतं. वरीलपैकी नाही. स्टॅटिस्टिकली द लोएस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ द आन्सर नेवर पिक द अनलेस यू आर 100% कन्सेप्ट प्रूफ. म्हणजे 4 स्टेटमेंट चुकीचे आहेत, म्हणजे 3 स्टेटमेंट चुकीचे आहेत असं जेव्हा पर्याय असतो नन ऑफ द अबाव, हा क्वेश्चन म्हणजे हा पर्याय चुनणं थोडंसं रिस्की आहे. जेव्हा तुम्हाला 100% शुअरिटी आहे तेव्हाच तो चूज करा. ऑप्शन बायस. शेवटचा उपाय कम्प्लिटली ब्लँक अँड फोर्स टू बी गेस स्टॅटिस्टिकली प्रोबेबली लेन्स. ऑप्शन थर्ड.
म्हणजे हे तर मी तुम्हाला म्हणणारच नाही कधी मार्क करू नये, पण ऑप्शन थर्ड जेव्हा काहीच तुमच्याकडे नसेल म्हणजे आयडिया लावण्यासाठी किंवा लॉजिक लावण्यासाठी, एवढ्या लॉजिकमधून जर काहीच आयडिया लॉजिक नाही लागत नाही आहे, मग तेव्हा तिसरा ऑप्शन तुम्ही चूज करून येऊ शकता. पण हे लास्ट आहे याच्या. आता तुमची एक्झामची मानसिकता, 60 मिनिट टाईम आहे तुमच्याकडे. तर फुटप्रिंट लॉजिक, जसं की यूज द कंटेक्स्ट ऑफ द सराउंडिंग क्वेश्चन इफ यू आर इन द पॉलिटी सेक्शन पुअरली इकॉनॉमिकल ऑप्शन इज अ ट्रॅप. म्हणजे जर तुम्ही पॉलिटीचे क्वेश्चन सोडताय त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा एक कुठला तरी ऑप्शन टाकलेला आहे, तो डायरेक्ट तिथे नाहीच आहे, त्याचा संबंधच येत नाही तिथे. नंतर ट्रिक आहे पेपर वाईड्स हिंट. नंतर क्वेश्चन 10 आन्सर द ऑफन ॲक्सिडेंटली हिडन इन द फ्रेज ऑफ 85. आता हेच तुम्हाला 2024च्या राज्यसेवेमध्ये पण पाहायला भेटलं होतं की एक क्वेश्चन रिपीट झाला होता, तो पुढे पण त्याचंच म्हणजे रिपीट म्हणजेच आपण इन द सेन्स की क्वेश्चनमध्येच आन्सर होतं त्या क्वेश्चन 14 काहीतरी, आणि तोच क्वेश्चन 45मध्ये एक पर्याय म्हणून आला होता. म्हणजे हे असे तुम्हाला ट्रिक्स सापडतात. म्हणून एकदा ओव्हरव्ह्यू घ्यायचा एक्झामचा, पण कंबाईनमध्ये 60 मिनिट्स असतात, मग त्यामुळे थोडंसं जपून आपल्याला एक मिनटं किमतीचं आहे त्यामध्ये. मॅथ्सचं क्वारंटाईन. नेवर डू मॅथ्स अँड रिजनिंग फर्स्ट 15 क्वेश्चन ऑन द फायनल 15 मिनिट टू प्रिव्हेंट इगो ट्रेम. म्हणजे आता कुठला क्वेश्चन तुम्हाला जर येत नाही आहे त्याच्यावरती इगोस्टिक घेऊन मला हा क्वेश्चन येतच कसं नाही, मी एवढी प्रॅक्टिस केलेली आहे असं म्हणण्यापेक्षा हे नंतर सोडवा. जेव्हा वेळ वाचवायचा आहे ना तो आधी बघा, कारण 60 मिनिटमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन करणं खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे थोडंसं ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. लॉजिक प्रॅक्टिस कशी करावी. तर फाउंडेशन 50+ मॉक्स द्यायचे तुम्हाला, म्हणजे 50+ मॉक पेपर सॉल्व केले, त्यामुळेच लॉजिक कॅनॉट बी ब्रॉड. आणि लॉजिक कसंही बाजार भेटत नाही तुम्हाला, ते प्रॅक्टिस करूनच भेटावं, म्हणजे ते आत्मसात होतं. ब्लाइंड ॲप्लिकेशन. अप्लाय दिस ट्रिक बिफोर चेकिंग द आन्सर की. फोर्स युअर ब्रेन टू सी द स्ट्रक्चरल फ्लो. म्हणजे ब्लाइंड ॲप्लिकेशन करायचं आहे तिथे आन्सर की बघण्याच्या आधी. पॅटर्न ट्रॅकिंग. ट्रॅक युअर स्पेसिफिक ट्रिक्स टू वर्क बेस्ट इन इन्स्टिट्यूट. म्हणजे तुमचा आत्मा काय म्हणतं त्या आन्सरबद्दल ते ट्रॅक करा, आणि तुम्ही कधी कधी ते मार्क करून बघा आणि नंतर आन्सर की मॅच करा. मोस्टली ते बरोबरच असतं. 60+ स्कोर हे अशाच पद्धतीने येऊ शकतो तुम्हाला, कारण 45पर्यंत सगळेच जात आहेत, पण तिथून 60पर्यंत जाण्यासाठी तुमची जे 10 मार्काची जंप आहे, 10 ते 15 मार्काची जंप तुम्हाला हे अशाच लॉजिकमधून भेटणार आहे. मग बियॉन्ड युअर फेअर लाईज द विक्ट्री. डर के आगे जीत है. ट्रस्ट युअर हार्डवर्क. रिस्पेक्ट युअर कंटेंट. प्ले द एक्झामिनर गेम स्मार्टली अँड मॅक्झिमाइज युअर अटेम्प्ट. बेस्ट ऑफ लक फॉर युअर कंबाईन 2025 2026. आणि तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत खूप साऱ्या. इथे माझ्यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे, आणि ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. अशाच सारख्या व्हिडिओसाठी